गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागलाय। शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट जिल्हाधिकाऱ्यांनी चैत ठरवला असून यामुळे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना जीवनदान मिळालंय। अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट भाजपाच्या नगराध्यक्षा निवडून आल्या होत्या, तर उपनगराध्यक्ष आणि सभापती पदांसाठी 30 ही मॅजिक फिगर सिद्ध करावी लागणार होती। शिवसेना आणि 1 अपक्ष असं 28 संख्याबळ होतं, तर भाजपा 15, काँग्रेस निलंबित 12 आणि राष्ट्रवादी 4 या गटाचं 31 संख्याबळ होतं। त्यामुळे भाजपाच्याच गटाचा उपनगराध्यक्ष सुद्धा बसणार हे निश्चित असताना राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक फुटले आणि सेनेच्या गटात गेले। परिणामी भाजपाला उपनगराध्यक्ष पद गमवावं लागल्यानं भाजपाने कोणता गट अधिकृत आहे का याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली। या याचिकेचा निकाल 7 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला। यामध्ये शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरवण्यात आलाय। त्यामुळे शिवसेनेचा एक स्वीकृत नगरसेवकही वाढणार असून सभापती पदांच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झालाय। यानंतर सत्याचा विजय असल्याचं म्हणत सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी दिली आहे। हा निकाल हा शिवसेनेचा निकाल आहे, अंबरनाथकरांचा निकाल आहे आणि मी तर बोलेल का सत्यमेव जयते हे जे कुठं असेल तर अंबरनाथमध्ये आहे, कारण का अंबरनाथच्या नागरिकांनी जो निकाल दिला होता तो आज तुम्ही बघत असाल का सत्यमेव जयते जे 4 वाक्य आहेत ते शिवसेनेच्या बाजूने लागलेत आणि हा आज आनंदाचा दिवस आहे आणि आमचे सदा पाटील आणि आमचा गट शिवसेनेचा तो आज मला वाटतं कलेक्टर साहेबांनी लीगल दाखवला आहे। तो आज 6 महिने झाले आपण लढाई लढत होतो आणि आज हा गट आपल्या बाजूनी निर्णय लागल्यामुळं येणाऱ्या भविष्यामध्ये सगळे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत हे फक्त शिवसेनाच करू शकते, कारण का ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे तोच निर्णय घेऊ शकतो शहरामध्ये। आणि मला वाटतं मी नगराध्यक्ष मॅडम आणि माझे मित्र प्रदीप पाटील यांनाही सांगेल का कुठंतरी आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या शहराचा विकास कसा होईल त्याच्यावर याच्यापुढं आपण सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं पाहिजे। आणि हा सत्यमेव जयते हा अंबरनाथकरांचा विजय आणि शिवसेना शहर शाखा शिवसेना प्रमुख शिवसेना शहर शाखेचा निकाल आहे हा। मी त्यांना सगळ्यांना हा अर्पित करतो। सभापती पदाच्या निवडणुका सुद्धा रखडल्या होत्या गेल्या काही महिन्यांपासून, त्या सुद्धा आता होतील आणि शहराच्या विकासाला यामुळे गती मिळू शकेल। हो, नक्कीच मिळू शकेल, कारण का तुम्ही बघितलं असेल काही BJPचे स्थानिक नेते होते, हा फक्त त्यांच्या चुकीमुळं हा निकाल लागला गेलेला आहे। कारण का आमचे रवींद्र चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आमचे खासदार लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी सगळ्यांनी मिळून सांगितलं होतं का आपण ही युती करा आणि अंबरनाथमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे निकाल क्लिअर करून घ्या आणि सर्वपक्षीय सभापती बसवा। परंतु आमच्या काही स्थानिक लेवलचे BJPचे नेते मंडळी आहे का त्यांचा जो इगो आहे तो कुठंतरी मला वाटतं वाढला आणि त्याच्यामुळं हा आज प्रकार झाला आणि ही आमची शिवसेनेची जी युती महायुती त्याचा निकाल लागला। मी एकच शहरात आमचे सदा पाटील, आमचे खासदार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचेसुद्धा मी अभिनंदन करेल, कारण का त्यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेच्या बाजूने निकाल लागला आणि जो सत्य निकाल दिला आहे। कारण का सकाळीसुद्धा मला असं ऐकायला येत होतं का आमचा सिक्सर बॉल लागेल आणि आमचे संध्याकाळपर्यंत निकाल येणार आहे, तर मी त्यांनाही आवाहन करतो का बाबा सत्याची बाजू जी कलेक्टर साहेबांनी उचलली, मी कलेक्टर साहेबांचे सुद्धा शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि शिवसैनिकच्या नगरसेवकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। तर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीत पीठासीन अधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा नगराध्यक्षांनी गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आलाय। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्यानंतर
वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी गट स्थापन केले. एखादा गट एखाद्याबरोबर राहायचा नसेल तर तो 30 दिवसाच्या आत तो गट सोडू शकतो आणि दुसऱ्या गटाबरोबर जाऊ शकतो. ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचे 4 नगरसेवक त्यांना एक कळलं की भाजपने काँग्रेसबरोबर हातमिळवणी केलेली आहे, त्यामुळं त्यांनी त्यांचा गट सोडून शिवसेनेबरोबर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाराष्ट्रभर जी युती आहे त्या युतीमध्ये आपण काम करूया म्हणून त्यांनी त्या गटातून शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आपला गट सामील केला आणि उपनगराध्यक्षाची निवडणूक ज्या दिवशी झाली त्या दिवशी त्या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मॅडम होत्या. नगराध्यक्ष मॅडमनी आपल्या पदाचा गैरवापर करून 32 नगरसेवकांनी हात वर केल्यावर राष्ट्रवादीचे सदा पाटील हे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. परंतु आपल्या स्वतःच्या पीठासीन अधिकाऱ्याचा गैरवापर करून त्यांनी भाजपचे 3 नगरसेवक हे घोषित करून राष्ट्रगीत बोलले आणि सभा संपवली. त्याचमुळं ते स्वतः हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने कलेक्टर साहेबांकडे पाठवलं. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आज निकाल दिलेला आहे की 4 नगरसेवक आपला गट सोडून दुसऱ्या गटात 30 दिवसाच्या आत जाऊ शकतात. म्हणून उपनगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादीचे 3 कॉप नगरसेवक हे अंबरनाथमध्ये झालेत. हा विजय सत्याचाच आहे. आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे कुठलीही चुकीचं काम करणार नाहीत म्हणून हा विजय प्राप्त झालेला आहे असं मला वाटतं. दरम्यान भाजपाकडून या निर्णयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.